वासुदेवाय नमो भगवते 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 वासुदेवाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि
तस्य स्मरणमात्रेण वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड राजाधिराज। आज धर्मराजानं भस्म पितामहांना प्रश्न विचारलाय, दादाजी ब्राह्मणाची हिंसा न करता ब्रह्महत्येचं पाप लागतं असं मी शास्त्रात वाचलेलं आहे. म्हणजे आपल्याला ब्रह्महत्या शब्द म्हणजे काय, शब्दाचा अर्थ घेतला आपण की ब्राह्मणाला मारलं. आता ब्राह्मणाला मारणं म्हणजे मारून टाकणं नाही, त्याचा अपमान करणं सुद्धा मरण आहे त्याला. समजा एखाद्या दिवशी ब्राह्मणाला होते, काय बुवा तुम्ही बिघडले का ना, गेला तो. ही सुद्धा ब्रह्महत्या आहे. काय कसं बोलायचं माहिती का, काय आमचं नशीब की तुम्ही सुद्धा मुहूर्तावर नाही येऊ शकले, आमचं अशी माघार घ्यायची आहे. आता काय झालंय, काही धर्मबंधनच राहिलं नाही बोलायला. आपल्यापेक्षा मोठा मनुष्य उशिरा आल्यावर त्याला आपण काही बोलायचं नसतं. याला धर्ममर्यादा असं म्हणतात. आजकाल धर्ममर्यादा नावाची गोष्ट राहिलेली नाही. तर मग याचं माझं शंका निरसन करण्याची कृपा करा. पहा, आपल्याकडे सगळे प्रश्न जे आहे ना ते प्रश्न विचारून प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे. परिप्रश्न आहे ना सेवया, भगवद्गीता. भीष्म पितामह म्हणाले, राजा पूर्वकालामध्ये व्यास मला भेटले आणि मी व्यासांना हाच प्रश्न केला. त्या व्यासांनी जे उत्तर दिलं ते तू लक्षपूर्वक ऐक. मी त्यांना असं विचारलं की मुनींची हिंसा तर कोणी करत नाही, मग ब्रह्महत्या म्हणजे काय. ब्रह्म म्हणजे ब्राह्मणच नाही तर सत्य आणि नाम हे सुद्धा ब्रह्म आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तर नामाचा सुद्धा आपल्याकडून जर अपमान झाला, प्रमाद झाला तर ती सुद्धा. म्हणून काही लोक काय करतात, जप सुरू आहे त्या जायचं असेल तर उठून चालले जातात, पण जपात उठत नाही असं आहे. म्हणून स्त्रिया जर जप करत असेल तर माणसाने मोठ्याने ओरडू नये, पाणी आण. ब्रह्महत्येचं पाप आहे. काय करते दिसतंय ना, कुच्च बैस. म्हणून स्त्रियांनी लवकर करून घ्यायचं, नाही तर रोजच घरात ब्रह्महत्या होईल. ब्रह्म म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे नाम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. ब्रह्महत्येचं पाप कसं लागतं तेव्हा धर्मनिपुण व्यासांनी माझ्या संदेहाला रहित करण्याकरता उत्तर दिलं आहे. भीष्म म्हणाले, ज्या ब्राह्मणाची अवजीविका म्हणजे उदर भरणं
आपल्यावर अवलंबून आहे, म्हणजे भिक्षेवर अवलंबून आहे. त्याला भिक्षा नाही दिली तरी ब्रह्महत्या आहे. आपण तर या लग्नाचे पैसे दुसऱ्या लग्नात देतो. दिलेच पाहिजे का? संध्याकाळी इथे मेंदूचं ऑपरेशन करणारे डॉक्टर आहे, स्वामी समर्थ केंद्राजवळ, बरंच नाव डावी साहेब, त्यांच्याकडून लोक आले की त्या बाईचं ऑपरेशन करण्याच्या आधीच तिला पॅरालिसिस झाला. तर मी त्यांना म्हटलं पण नाव सांगा फक्त. मी त्यांना म्हटलं तो पॅरालिसिस कव्हर होईल आणि तिचं ऑपरेशन 2-3 दिवसात सक्सेस होईल, तिला धोका नाही. त्यांच्याबरोबर जो माणूस आला त्याला की त्यांनी त्याची कुंडली पुढे गेली. त्याला म्हटलं तू आता पाहू नको, कारण ज्या जीवाकरता तू बरोबर आलेला आहे त्या जीवा किंवा प्रेम म्हणून आला ना, मात्र तुझं पाहू नको ना. काय होतं म्हणे. मी उठून गेलो, लाईट लावायला चालला होता, ऋषिकेश बसलेला होता. तर त्याला मी म्हटलं पैसे ठेवू नको, आम्ही अशा आपत्कालाचं द्रव्य घेत नाही, तू चालला जा. त्याने ती संधी साधून आपली कुंडली पाहून घेतली. लक्षात आलं का? हा, म्हणजे असं होतं. आपण दुःखाच्या माणसाबरोबर आलो आहे ना, मग तिथे आपलं नोकरी लागेल की नाही माझ्या पुढे हा प्रश्न त्यावेळेस नाही करा, तर पुन्हा येईल केव्हा तरी. कारण तो बिचारा एकदम गांगरलेला आलेला आहे. अशा माणसांना जर तुम्ही अडवलं तरी तुम्हाला हत्या आहे, लक्षात ठेवा. कारण तो दुःखात आहे. आपण काय म्हणतो, आला तर कापच त्याला. अरे पण तुला ब्रह्महत्येचं पाप लागेल. आनंदित असलेल्या माणसाच्या जवळून घेतलेलं द्रव्य पाप नाही, पण दुःखी जीव आहे. कोणाचं हरवलं. तेवढ्या वेळेत एक जण आला, माझ्या आईचं मंगळसूत्र 22 नोव्हेंबरला गळ्यात होतं आणि मग तिने कुठे ठेवलं हे काही कळत नाही. त्याला म्हटलं तुला सापडेल ते, तू चाललं जा. कारण ज्येष्ठ नक्षत्र होतं. ज्येष्ठ नक्षत्राची वस्तू जात नाही सहज. आपण काही माणूस काय करतो, लग्न झालं एक दुसरं घालून घेतो, मग बाकीचं लपून ठेवतो. ते कुठेतरी ठेवलं आहे. ते मला आठवतच नाही म्हणे. आता आठवत नाही तर त्याला ज्योतिष काय करेल, आठवणच काय देईल, तो उत्तर काय देईल, फक्त सापडेल. असं जर असतं कुठे ठेवलं तर मला तर पोलीस स्टेशनमध्येच बसावं लागलं असतं. आता लग्नाच्या दिशा सांगतो. तुमची पोरगी फक्त मुंबई पुणे म्हणते. मी जर पूर्व सांगितलं तिला इंदोरला जायचं नाही, तर मला नेहमी कोणती दिशा सांगावी लागते, पश्चिम. पश्चिम. तुमच्या लक्षात आलं का? हे 2च गाव पाठ केले तुम्ही. पण बोलायचे राहणार आहे, म्हणजे अलीकडे पूर्व असं आहे. तुमचे ग्रह असल्याशिवाय आम्हाला ते सगळं नाही. त्याचं कसं सांगितलं होतं तुम्ही? अरे पण त्याचे ग्रह होते, तुझे ग्रह नाही येते. कारण ग्रहांशिवाय तर काही नाही ना. आणि ग्रहाच्या मागे सुद्धा आपलं कर्म असतं. नुसत्या ग्रहावर काही नाही आहे. 12 वर्षाच्या धर्मराजाला एकदा बी 11वा गुरु आला नाही का? सारखे आपण जाण तुम्ही दर्शनाला जा नाही, जाण पुढून असं. किती आपत्ती होती, म्हणजे त्या आपत्तीला काही प्रमाण नाही ना. म्हणजे ते काय होतं, प्रारब्ध आहे. धर्माची परीक्षा होती, धर्माची परीक्षा होती. मग आपल्याला ते हित कळत नाही. आपण फक्त मागची उदाहरणं घ्यायला पाहतो. तर भीष्म पिता म्हणाले, ज्याच्याजवळ अवजीविका नाही अशा ब्राह्मण भिक्षेला आला आणि तुम्ही त्याचा भिक्षा न देता जर अपमान केला तर ती सुद्धा ब्रह्महत्या समज.
म्हणून असे काही दुकानदार आहे 8 आणे 4 आणे असे ठेवतात ते कारण तो आशेने तर येतोच, पण त्याचा अवमान ज्याची उपजीविका तुमच्यावर अवलंबून आहे. ब्राह्मणाची उपजीविका कोणावर अवलंबून आहे? उपाध्यावर. तो यजमान करेल तर त्याला मिळेल. म्हणून तो ब्रह्महत्याला, जो दृष्टबुद्धीवाला मनुष्य तटस्थ राहिला तर विद्वान लोकांची जीविका जो छिनून येत असेल, तो जर तहानेला असेल, त्याला तुम्ही पाणी नाही दिलं तर तीही ब्रह्महत्या. गाईला पाणी पिता जर हाकललं तुम्ही किंवा मारलं तर ब्रह्महत्या. बा कशी पापं सांगितले. आईने पाणी मागितलं, बापाने पाणी मागितलं, तुम्ही नाही दिलं कारण त्यांनी तुम्हाला पाणी पाजलेलं. असं आहे. रात्री तिची अर्धी झोप मोडत होती तुम्हाला दूध पाजताना, तरी ती पाजते. मुलाला पान दाखवत नाही आणि आपण मग आईला पान दाखवून निघून जातो. कर्तव्य विधान करणारे श्रुती असं सांगते, ऋषी प्रणित शास्त्रावर दोषारोपण करायचं नाही. एखाद्या माणसाने आपली रूपवती कन्या तिच्या लग्नाकडे लक्ष नाही दिलं तर त्याला सुद्धा ब्रह्महत्येचं पाप लागतं. भ्रूण हत्या तर लागते, पण ब्रह्महत्येचं लागतं. सुवर्ण, गाय, पालखी किंवा वैवाहिक सामान हे जर तुम्ही लंपास केलं, लग्न जुळवून देण्याचं 6 ग्रॅम आपल्याकडे चालू होतं ना. 6 ग्रॅम घेता, किती रुपयाचं झालं ते? 50,000. आज वाढले भाव. असं आहे ते. हे जे आपलं, म्हणून दलालाच्या घरचं पाणी पित नव्हते पूर्वी लोक. दलाल हलाल. स्वतःच्या आईलाही होत नाही ते. म्हणून त्यावेळेस लुळा, गुंगा यांचं जर वस्त्र घेतलं तुम्ही तरी तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागतो. पातक नाही, दोष. मोहवश लोकांना करणं म्हणजे दिशाभूल करणं लोकांचं. आश्रम, वन, गाव याला आग लावणं याला ब्रह्मघातकी असं म्हणतात. धर्मराजानं दुसरा प्रश्न विचारला, महाराज तीर्थाचं दर्शन करताना किंवा तीर्थामध्ये स्नान करताना त्याचं महात्म्य मी ऐकलेलं आहे, तीर्थाचं वर्णन मला ऐकायचं आहे आणि पृथ्वीवर पवित्र तीर्थ किती आहे ते कृपा करून मला सांगा. म्हणजे आपल्याला 2 दिवस तीर्थयात्रा करायची आहे. कारण तीर्थाचं नुसतं महत्त्व जरी श्रवण केलं तरी तीर्थाचं फळ आहे. तरी तीर्थाचं फळ आहे. भीष्म पितामहांनी सांगितलं, राजन पूर्व काळामध्ये अंगिराने तीर्थसमूहाचं वर्णन केलं आहे. अंगिरस जे ऋषी होते त्यांनी सगळ्या तीर्थांचं महत्त्व सांगितलं आहे. तू ते ऐक, उत्तम धर्माची प्राप्ती होईल. नुसतं तीर्थाचे नावं ऐकले म्हणून आपल्याला सकाळीच एक श्लोक आहे तुकारामांच्या अभंगामध्ये, पुष्कराद्या आणि तीर्थ आणि गंगाद्या सरिता. म्हणून सगळ्या हरिपाठामध्ये तुकारामांचा जो हरिपाठ आहे तो रोज पुण्य देतो. या 5 संतांचे पंचरत्न हरिपाठ आहे आपल्याकडे, तर तुकारामांचा अभंग हा पुण्य देणार आहे, ज्ञानेश्वरांचा अभंग ज्ञान देणार आहे आणि नाथांचा अभंग संसार आणि परमार्थ साधन देणार आहे. हरीच्या दासा हरिदायी दिशा हे असं सांगितलं पाहिजे तुमच्या लोकांना, तेव्हा ते नीट म्हणतील.
काहीच माहीत नसतं, कारण त्याचे गम्य अर्थ काढावं लागतात. नाही नुसतं आडलावून उडलावून हे समजलं पाहिजे ना. आणि हे त्यालाच समजतं की ज्याने महाभारत अभ्यासलाय. रामायण आणि महाभारत हे मानवी जीवनाचे दोन आधारस्तंभ आहे आणि श्रीमद भागवत सरा आहे. असं आहे, टीका आहे. रामायण आणि महाभारत भागवताला टीका आहे. म्हणून एक ग्रंथकार लिहिताना असं लिहितो, हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. वाङ्मय मूर्ती आहे ती देवाची आणि त्याच्यामध्ये भक्ताचं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान कमी आहे, भक्ताकरता अवतार घेतलेले आहे. म्हणून भागवत इथे भक्त पुराणम म्हणून 4 अक्षर आहे, भागवत. भीष्म पितामह म्हणाले, अंगिरस ऋषी तपोवनामध्ये राहायचे, त्या समयी व्रताचरण करायचे. ते गौतमांच्या जवळ गेले आणि गौतमांना सांगितलं, मी तीर्थस्नान करतो, पण या तीर्थस्नानाची फलप्राप्ती मृत्यूनंतर काय आहे हे मला सांगा. तीर्थस्नानाने आपल्याला इहलोकीचं फळ तर प्राप्त होतं, पण आपलं जन्म संपल्यानंतर जो मृत्यू आपल्याला प्राप्त होतो त्या मृत्यूनंतर तीर्थाचं फल मिळत असतं. पुष्कराद्या आणि तीर्थानी गंगाद्या सरिता. अंगिरस ऋषी म्हणाले, मनुष्य उपवास करून जर चंद्रभागेच्या विस्तारणामध्ये 7 दिवस स्नान करेल. 2 चंद्रभागा आहे, एक पंढरपुरामध्ये चंद्रभाग झाली आणि एक गोकर्ण पासून समुद्रापर्यंत मिळालेली अशी एक आहे चंद्रभागा, चंद्राच्या आकाराची. 2च ठिकाणी नद्यांना असे आकार आलेले आहे. आपण गोकर्णाला गेलो, तिथे सगळ्यांनी फोटो घेतलेला आहे तिथे त्या गोकर्ण तीर्थावर, आपल्या चंद्रभागा तीर्थावर. या तीर्थाच्या चंद्रभागे तीर्थाच्या वर स्नान केल्यानं सगळ्या पापापासून सुटकारा मिळतो. पण आपण स्नान करतानाच असं करतो, असं आहे. त्यामुळे तीर्थाचा अपमान करतो आपण. हातपाय धुवून घ्यायचे, गुळणा करून घ्यायचा, दात घासून घ्यायचे आणि मग नदीमध्ये प्रवेश करायचा. मुनी समान निर्मळ जगात कोणी नाही. काश्मीर प्रांतामधून निघालेल्या किंवा हिमालयातून निघालेल्या ज्या ज्या नद्या आहेत ते महानद म्हणजे सिंधू नदी. दुसरं, तिथे स्नान केल्यानं मनुष्याला शीलवानता प्राप्त होते. पण काश्मीरमध्ये वाहते तेवढीच, त्याच्या खाली वाईल तर त्याच्यात नाही. कारण भूमी आणि जल याच्याने तीर्थ निर्माण होतं. चंद्रभागा कुठे आहे? फक्त पंढरपुरातच. आणि खाली भीमांवरती भीमा आणि चंद्रभागा करती पाप भंगा. म्हणून शीलवान पुरुष मेल्यानंतर स्वर्गाला जातो. पुष्कर, प्रभास, नैमिषारण्य, सागरोद्योग म्हणजे समुद्राचं जल. आत्ताच मला विचारून म्हणजे दादा रोज जर आपल्याला समुद्रावर आंघोळीला जायचं काय म्हटलं, 1 दिवस जा मग गोमतीमध्ये करा, कारण ते समुद्र स्नानाने शरीर खारट होतं. पण कातडीचे रोग जातात. असं आहे. हे जे जल येतं त्याच्याने कातडीमध्ये असलेले जे रोग आहे ते निघून जातात. जसं तुमचं डेटॉल असं आहे, तसं आहे ते. म्हणून या तीर्थामध्ये स्नान केल्यानं मनुष्य पुष्पक विमानात बसून स्वर्गाची यात्रा करतो. ज्या ठिकाणी सगळे लोक स्तुती करतात,
हिरण्यबिंदू नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, ते प्रधान आहे. ते भगवंताच्या कुशीतून पवित्र निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याला भावनेनं नमस्कार करायचा. जरी त्या तीर्थ आपलं कुशतीर्थ कुठे आणखीन त्र्यंबक कुशावर्ते नील पर्वते, कुशावर्ते नील पर्वते. म्हणून त्याच्याने माणसाची पापं जातात. गंधमान पर्वताच्या निकटी इंद्रतोय नावाची एक नदी आहे. तिथे कुरुंग क्षेत्र भीतर एक मध्ये कर्तोय आहे. त्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर 3 रात्री उपवास केल्यानंतर मनुष्याला अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं. या पवित्र आणि शुद्ध नद्या गंगाद्वार, गंगेचं द्वार, हरिद्वार कंसार, कुशावर्त, बिल्व, नील पर्वत, कणखल क्षेत्र या तीर्थामध्ये मनुष्य पापरहित होऊन स्वर्गात जातो. कुशावर्ते नील पर्वते म्हणजे कुशावर्तापासून जो नीलांबरी नावाचा एक पर्वत आहे, तिथे देवी आहे नीलांबरी. त्या पर्वतामध्ये म्हणजे ते कुशावर्तावर स्नान करून नीलांबरी पर्वताला पाहिले असताना माणसाची पापं जळून जातात. दिवसेंदिवस त्याला क्रोध कमी येतो, तो सत्यप्रतिज्ञ होतो आणि त्याची वृत्ती अहिंसक होते. दुसरं, त्याला ब्रह्मचार्याचं पालन करण्याची वृत्ती होते. म्हणजे इंद्रियांचा संयम त्याला प्राप्त होतो. म्हणून आणि भागीरथी गंगा उत्तर दिशेला जी वाहते, भगवान शंकर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ रूप त्रिविध स्थान आहे. म्हणजे भगीरथ राजाने या त्रिस्थानामध्ये स्नान केल्यानंतर आणि 1 मास उपोषण केल्यानंतर देवाचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा सप्तगंग, त्रिगंग, इंद्रमार्गावर पितरांचं तर्पण केल्यावर मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही. त्याला अमृत भोजन मिळतं. अर्थात या सगळ्या देवतांनी निर्माण केलेले तीर्थ आहेत. या सिद्ध तीर्थामध्ये मनुष्य लोभाचा त्याग करतो आणि लोभाचा त्याग केला की भृंगतुंग क्षेत्र नामक तीर्थामध्ये तो जातो. तिथे 3 दिवस राहून निराहार राहिला की सगळ्या ब्रह्महत्येच्या पातकाचा नाश होतो. म्हणून आपण स्नान करताना जो पुरोहित असतो ना, तो संकल्प सांगताना 2 शब्द म्हणतो, पापोम पापकर्माणाम पापात्माम पापसंभवाम. म्हणजे ज्या ज्या तीर्थावर आता लोकांना पुरोहित नको पैसे द्यावे लागतात असं करतात, पण तो त्या तीर्थक्षेत्रामध्ये तो जो संकल्प सांगतो. तर एकदा मी नाशिकच्या पर्व काळात गेलो होतो. सकाळी 3 वाजता स्नानाला गेलो. आता मला काही माहीत नाही की आमचा उपाध्याय एवढा 3 वाजता तिथे हजर असेल. मी नदीत उतरताना म्हणे, दादा मी आहे ते. मग मी परत गेलो, नमस्कार केला. म्हणजे रात्रीच्या 3 वाजता त्याने मला ओळखलं. तर ते कारण ते आपण संकल्प करू. आपल्याकडे आलियावर्जन नावाचे राज्यपाल होते बघा, हां, त्यावेळेला सिंहस्थ होता. ते स्वतः स्नानाला आले होते. 9 वाजेचा टाईम घेतला होता त्यांनी, साधू संतांचं झालं. मग त्यांच्याकरता ते स्वतंत्र सगळ्यांनी असा प्रश्न उभा राहिला, यांनी काय सांग, मी महाराष्ट्राचा राज्यपाल आहे, मी राज्यपाल म्हणून स्नान करतो आहे, राज्यपालाने केलं पाहिजे, मी जातीचं आहे म्हणून असं उत्तर दिलं होतं. कोण म्हणून स्नान करतोय? राज्यपाल. नाही ते हे लोक नाही, ज्या राज्याचं आहे त्या राज्याचं, महाराष्ट्राचं, महाराष्ट्र नाही. लक्षात ठेवा. रमेश ओझा परवा बोलत होते, ते गुजरातमध्ये बोलत होते.
ते म्हणाले मी आहे गुजराती, पण माझा आता महाराष्ट्राचाच जन्म आहे आणि माझं राहणं बिणं सगळं महाराष्ट्रात आहे. मग खालच्या लोकांनी ते कुठे म्हणे मुंबई. माझा जन्म महाराष्ट्रात आहे म्हणे. स्वाभिमान काम सगळं गुजरातमध्ये करतो आहे, पण माझा जन्म महाराष्ट्रात आहे. मी भाऊला म्हटलं भाऊ बुद्धी पवित्र झाली, कारण जन्मस्थळीला महत्त्व दिलं. आणि मग महाराष्ट्रातली एक कविता म्हटली त्यांनी, जयांना कोण येना जगती सदा जे अंतरी रडती, तया जावो नि उठवावे जगाला प्रेम अर्प. आज त्यांचं 7 दिवसाचं भागवत संपलं गुजरातमध्ये. कुठे संपलं? फक्त पूतना वध झाला 7 दिवसात, सकाळी 9 ते 2. ते म्हणे तुमचे 7 दिवस संपले, पण माझी कथा संपली नाही. फक्त पूतना वधापर्यंत कथा घेतली, कारण 2 सत्रात कथा छान करत आहे. आता लोकांना 2 सत्रात बसायची इच्छा नाही आहे. आपल्या जळगावला तर सगळ्यांनी 1 ते 5 मध्ये करून टाकले. अपराह्न काळी कथा योग्य. आमचं हरिपाठ आमचं रात्री कीर्तन आहे. भागवत ठेवल्यावर बाकीचं काहीच ठेवायचं नाही, कारण दिवसभर बसले रात्री बसले तर काय होईल मग? असं आहे ते. मग तो ग्रंथ पुरा होत नाही. म्हणजे यथासांग कर्म घडत नाही. नुसत्याच चाली म्हणत बसले तर मग अर्थबोध कळत नाही ना. थोडस हे लक्षात नाही येत. गायनाचार्य, मृदंगाचार्य, तबलाचार्य काय करायचे? हा, तुमचे संगीत समाज असेल तर तिथे ते आवश्यक आहे. भजन आणि अभंग यात फरक आहे. अभंगामध्ये भगवंताचं गुणानुवर्णन असून तत्वज्ञान आहे, अध्यात्म आहे. म्हणून ते अभंग आहे, कधी न. मग तो बहिणाबाईचा काय असेल ना अभंग? पाहतो नाही, देवळाच्या कळसाला लोटा, तो कावळा किती वरती बसला तरी तो पूज्य, कारण तो विष्ठा टाकेल ना तिथे, म्हणून तो पूज्य नाही. हे जे लिहिलं बहिणाबाईने, मी ते भागवताला गेलो ना, तर त्यांची ती घर पाहिलं, तिथे ते स्मारक पाहिलं. म्हटलं कशाला केलं इथे? त्याच्याऐवजी बहिणाबाई उद्यानात आसोद्याची माती आणून टाकली असती, मोठं प्रेक्षणीय केलं असतं, लोकांनी पाहिलं असतं. किती लाखो रुपये खर्च झाले तिथे, पण कोण जात आहे? लोक जात नाही ना. ज्या मानाने लोक गेले पाहिजे, तर ते असं स्वरूप दिलं पाहिजे. जिल्ह्याच्या कामात महत्व जास्ती होऊन जातं. ज्ञान आहे ते. म्हणून तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर 3 रात्र तिथे जर राहिलं तर ब्रह्महत्येचं पाप जातं. कन्याकुपामध्ये स्नान केल्यानंतर तिथे बलका तीर्थ आहे, तिथे तर्पण केल्यानं मनुष्य शुद्ध होतं. आपण याला गेलो होतो बघा, श्रीपाद वल्लभांना तिथे पिठापूरला. तर मी तर्पण करत असताना तिथे एक मद्रासी तर्पण करत होता. त्याने तर्पण झाल्यावर तिथल्या लोकांना दक्षिणा दिली. तो माझ्याकडे आला, म्हणजे महाराज तुम्ही ब्राह्मण आहे? म्हणजे तुला दिसतच आहे, काय विचारायचं मला? तर तेवढ्या वेळात माझे संध्येचं पाणी कुत्रा पित होता. मी काही बोललो नाही. तो म्हणे तो कुत्रा पितो म्हणला. कोण बसलाय समोर? दत्त महाराज. तू काही हारलं ना, तुला काय विचारायचं ते विचार. फोटो आहे त्याचे माझे, प्रकाशने काढले आहे आपल्या रत्नानं. हां, आणखीन जवळ आलं ते, तर मी असं हात ठेवून बसलो आहे त्याच्यावर. कोणाचं
4 वेद म्हणजे श्वान आहे दत्ताचे. 4 वेद 4 श्वान आहे. म्हणून दत्त संप्रदायामध्ये श्वानाला अपवित्र म्हटलेलं नाही. तो जन्म आहे. गाईला अपवित्र म्हटलेलं नाही आहे. शुकराला अपवित्र म्हटलं नाही आहे, कारण तो स्वच्छता करतो. मग जो स्वच्छता करतो तो मलिन राहीलच. सगळं घर झाडून झुडून मलिन झालेली बाई सुद्धा आंघोळ करेल तेव्हा पवित्र होईल ना. कसं आहे. म्हणून तर त्या मद्रासी माणसाने मला दक्षिणा घ्यायलाच लावली. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं होतं आपल्याला इथे तांदूळ दान द्यायचे, पैसे टाकून नका पेटीमध्ये, कारण तिथे भात चालतो. सगळ्यांनी गोण्याच्या गोण्या ते तांदूळ ठेवल्यावर ते सगळे लोक गोळावून गेले. ते म्हणजे काय म्हटलं, हा महाप्रसाद चालू द्यायचा आमचा, कारण त्याने दिले म्हटलं त्याचे तांदूळ घेऊन या. भिक्षा घालायची ना आपल्याकडे, काय दत्ताची तांदूळ घालून द्यायचे. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. श्रीपाद वल्लभ हा पहिला अवतार आहे. कुवरपूरला गेलो आपण, त्यावेळेला हरभऱ्याची डाळ गुळ नेलं होतं, ते त्याच्या पुढे ठेवून दिलं मी सगळं. म्हणजे काय म्हटलं, हे गुरुचं दान आहे आमच्याकडे दक्षिणा. त्या पुजाऱ्यानं बिलकुल आम्हाला कोणाला घालू दिलं नाही, 50-60 लोकांना. आणि त्याला म्हटलं या समाधीच्या खाली काय आहे, तर त्याने महाराजांचा तो टोप उचलला आणि खाली लिंग होतं, म्हणजे ते पाहून घेतलं. म्हणजे शेवटी आत्मलिंग आहे. तिकडे महादेवाचं लिंग समाधीवर ठेवायची प्रथा आहे. आपण पांडुरंग ठेवतो, आपल्याकडे पांडुरंगाची मूर्ती असते. गजानन महाराजांनी रामाची मूर्ती ठेवली, समर्थांनी रामाची मूर्ती, तुकोबाने पांडुरंगाची मूर्ती ठेवली, ज्ञानोबाने, नामदेव महाराजांनी पांडुरंगाची. म्हणजे आपलं आराध्य दैवत पाहिजे असं हे शोधायचं असतं. म्हणून शैव आणि वैष्णव दोन बदल. तत्पश्चात कृत्तिकांड तीर्थ आहे, तिथे स्नान करून 1 पक्षापर्यंत म्हणजे 15 दिवस निराहार राहावं लागतं. म्हणजे मनुष्याची पापं सगळी नष्ट होतात. पुढे कालिकाश्रमामध्ये स्नान केल्यानं पुढे विपाशा नावाची नदी आहे, तिथे पितरांचं तर्पण करावं लागतं. मनुष्य तिथे तर्पण केल्यानंतर क्रोध जिंकून घेतो. पुढे कृत्तिकाश्रमामध्ये स्नान केल्यानंतर पितरांचं तर्पण केल्यानंतर महादेवाला प्रसन्न करण्याकरता पाप मुक्त होऊन स्वर्गलोकात जातो. पुढे महापूर तीर्थामध्ये स्नान करून पवित्रापूर्वक 3 रात्री उपवास करून चराचरामधल्या प्राण्यांचं भय राहत नाही. चराचराच्या आपल्या जळगाव जिल्ह्याच्या योग्याने ते काम केलेलं होतं. चांगदेव म्हणून ते सापावर बसून जायचे. आणि दुसरं मनवेलला बनवारी बाबा होते, मी हजर होतो तिथे. वाघच घेऊन आले ते देवीच्या पूजेला. निर्भयता, कोणताच विषारी पाणी त्यांना चावत नाही असं. म्हणून पुढे शबरी तीर्थ आहे, शबरीच्या नावावर. तिथे स्नान केल्यानंतर, कारण ते अपवित्र झालं शबरी स्नान करते म्हणून, सगळ्या ऋषींनी बहिष्कार टाकला होता. तर राम स्वतः गेले आणि म्हणे तुम्ही स्नान करू नका त्या शबरीने. म्हणे हे शुद्ध तेव्हाच होईल शबरी जेव्हा स्नान करेल तेव्हा. म्हणून ते शबरी तीर्थ. म्हणून ते म्हणतात पुढे चित्रकूट पर्वतावर मंदाकिनी जलाचं स्नान, तिथे 1 दिवस उपास करायचा आहे. राजक्षमा म्हणजे क्षय नावाचा रोग ज्याला असेल तो बरा होतो त्या मंदाकिनीमध्ये. क्षय रोग.
आणि क्षयरोग कशामुळे लागतो माहिती का? मन खराब झालं गेले म्हणून नदीचं नाव काय आहे? मंदाकिनी. पुढे जननस्थान गोदावरीचं आपलं त्र्यंबक जन्मस्थान त्या ठिकाणी आणि चित्रकूट हे दोन्ही जलाचं स्नान म्हणजे दोन्ही जल एकत्र करून स्नान केलं की माणसाचे सगळे रोग जातात. मंदाकिनीचं जल आणि गोदावरीचं जल एकत्र करायचं आणि त्याच्यानं स्नान करायचं. एकदा इथे गोदावरीत ते जल टाकायचं स्नान करायचं आणि मग गोदावरी घेऊन जायचं, मंदाकिनीचं पाणी घ्यायचं ते एकत्र करायचं आणि त्याच्यात स्नान करायचं. म्हणून तीर्थावर जाऊन स्नान करणं, निवास करणं, उपवास करणं हे सगळे जे लोक आहे हे असे जे ऋषी लोक करतात यांना अंतर्धान होता येतं. म्हणून गाडगे महाराज नेहमी नाशिकला जास्ती थांबायचे आणि या गावातून त्या गावात केव्हा चालले जायचे. आत्ताच उदाहरण आहे बरं. या गावात भजन केलं की दुसऱ्या गावात भिक्षा मागत देव माय भाग अशी किमया होते त्यांच्यावर. सोपं नाही ते. आपण काय करतो? ज्ञान घेण्याच्या ऐवजी पक्षपात, जातीपात याच्यावर संतांची निंदा करतो आणि त्यामुळे अज्ञान राहून जातं जगामध्ये. पुढे मतंग वापी नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर एक रात्र राहिल्यानंतर अंधत्व चाललं जातं, दृष्टीदोष. पुढे नैमिषारण्याच्या अरण्यामध्ये स्वर्ग तीर्थ आहे. आम्ही गेलो आहे तिथे. इंद्रिय संयमवर 1 मास राहिलं, पितरांना तिलांजली दिली, यज्ञाचं फळ मिळतं. पुढे गंगदक स्नान, येथे स्नान केल्यानंतर 1 महिने पितृतर्पण केल्यानंतर अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. यमुना गंगा संगमामध्ये कालंदरी तीर्थामध्ये 1 मास स्नान केल्याने, तर्पण केल्याने अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं. पुढे पुष्टी हृदय स्नान केल्यानंतर, अन्नदान केल्यानंतर त्या ठिकाणी माघ मासाच्या अमावस्येला प्रयागराजामध्ये 3,10,00,000 तीर्थांचा समागम होतो. म्हणजे आता पाऊस लागला त्यांचा परवापासून, आता सुरू झालं तर माघाच्या पौर्णिमेपर्यंत सगळ्या पृथ्वीवरचे सगळे तीर्थ प्रयागराजला आहेत. म्हणून राज शब्द लागलाय. काल झालं स्नान सुरू दत्त जयंतीला, त्यांचा पौष लागला. आपला हा मार्गशीर्ष कृष्ण म्हणजे त्यांचा पौष कृष्ण. माघ पौर्णिमेला तो पूर्ण होईल. म्हणून गंगा भागीरथीमध्ये स्नान केलं, पितरांचं तर्पण केलं की 1 मास निराहार राहून चंद्रलोकाची प्राप्ती होते. उत्पाद तीर्थामध्ये स्नान करून अष्टवक्र तीर्थामध्ये तर्पण केल्यानंतर 12 दिवसापर्यंत निराहार राहून यज्ञाचं फळ प्राप्त. गयेमध्ये अश्वपृष्ठ म्हणजे प्रेतशिला जी जागा आहे तिथे यात्रा केल्यानंतर निर्वंद पर्वतावर जाऊन क्रौंचीपदी नामक तीर्थाची यात्रा केली की ब्रह्महत्याच्या पापाचा नाश होतो. कल्विक तीर्थाचं स्नान करून या तीर्थामध्ये बुडकी मारल्यानंतर अग्नितीर्थामध्ये गेल्यानंतर अग्निपुरी निवास होतो. म्हणजे अग्नी हात घातला किंवा अग्नीहून चाललं तरी चटका लागत नाही. करवीरपुरीमध्ये स्नान करून विशाल तर्पण केलं, देवमदमज्जन करून मनुष्य त्या प्रकारे येऊ शकतो. निदान नाही तुम्ही स्नान केलं तर तीर्थावर जाऊन आचमन करून पाय तरी धुतले पाहिजे आणि अंगावर प्रोक्षण केलं पाहिजे. आणि प्रत्येक तीर्थाला पितरांच्या नावाने काहीतरी दिलं.
म्हणून कार्तिक पौर्णिमा कृत्तिका युगावर, जसं काशीला देवदिवाळी होते कार्तिक पौर्णिमेला, आपल्याकडे मार्गशीर्ष प्रतिपदेला होते. लौकिक तीर्थामध्ये विधीपूर्वक स्नान करून पुंडलिक यज्ञाचं फळ मिळतं. पुढे रामहृदय परशुरामाचं कुंड आहे, इथे स्नान केल्यानं विपाशा नदीमध्ये तर्पण केल्यावर 12 दिवस उपवास केल्यावर मनुष्याला महानदीचं स्नान घडतं. म्हणून जे हिंसक वृत्तीचे लोक आहे यांची हिंसक वृत्ती नष्ट होते. पुढे शूर्पाकार क्षेत्रामध्ये जलामध्ये स्नान केल्यावर एक पक्ष निराहार राहिल्यावर मनुष्य राजकुलामध्ये जन्माला येतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. कोणीतरी विसरलं.